विठ्ठला 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नम पार्वती पते हर हर महादेव सद्गुरु साईनाथ महाराज की जय विठ्ठल 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 हॅलो बेस दी बेस चेक करून घ्या हॅलो 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 तुम्ही चेक करून घ्या नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी राम कृष्ण उच्चारानंतरासी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपत्ते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृत शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा आदे अनंत शिव 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 शंकरा आदे अनंत शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता मस्तक पायावरी मस्तक आहे पायावरी मस्तक आहे पायावरी मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या 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 हे मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हे मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये पधारिये पवन कुमार पधारिये पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधाराइए पवन कुमार पधाराइए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए नित्य सत्यमित हरिपाठ जासी नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्यांना आपण जनक म्हणतो ज्यांनी पाया रचला असे असणारे विश्वमाऊली महावैष्णव श्री ज्ञानोबा यांच्या मुखातून निघालेले हे शब्द आहेत आणि हे शब्द जीवनाचे कल्याण करणारे शब्द आहेत. सकळ विश्वाला काही ना काही देणारे माऊली अंततः निवृत्तीनाथांनी माऊलींना सांगितलं जे जे काही तू केलंयस ते अति उच्च कोटीतलं आहे, पण सामान्य जनांसाठी काय त्यांचं काय करायचं. मग त्याच्यासाठी माऊलींनी जे हरिपाठ रूपी वाङ्मय आपल्यासमोर ठेवलं त्या हरिपाठ रूपी वाङ्मयातला हा हरिपाठातील शब्द अभंग आहेत आणि तो आज सेवेसाठी घेतलाय. अभंगाचा प्रतिपाद्य विषय ज्ञानोबाराय म्हणतायत ज्याच्याकडं नित्य आणि जो सत्य आहे असं हरिपाठ आहे. कळी काळही त्याचं काही करू शकत नाही, बालही बाका करू शकत नाही. का असं म्हणतायत माऊली? कारण की जे हरीचा पाठ जो करतायत आपण राशी म्हणतो ना, राशींची गणना होत नाही. राशी म्हणजे तूल, कुंभ, मीन, मिथुन या राशी नाही. पूर्वी शेतात राशी पडायच्या, राशी आपण म्हणतो ना, अरे त्यांचं काय राशीच्या राशी पडत होत्या. त्यांच्या राशी म्हणजे त्याची गणना होत नाही. ढीगभर मनभर मनातही गणल्या जात नाही अशी रास जे हरिपाठ ज्याच्याकडे आहे ते रामकृष्ण नाम अनंत राशी तप आहे. तप तुमच्या मुखात तप होत चालतं ते, आणि कलियुगाचा तो सार आहे. आणि तुम्हाला जरी खोटं वाटत असेल, त्याच्यावर विश्वास बसत नसेल, तर माऊली भगवान शिवशंकराचा हवाला देऊन सांगतायत हरी 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 मंत्र हा शिवाचा. माझं काहीच नाही, हे भगवान शंकरानं जिवंत केलं, ज्वलंत केलेलं वाङ्मय आहे आणि मंत्रही सिद्ध केलेला आहे.
म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्षासाठी काही खटापटा करायची गरज नाही कलियुगामध्ये. ज्ञानोबराय म्हणतायत जो हो करील तो ज्ञानदेवा पाठ, नारायण नाम, नारायण नाम ज्ञानदेवा पाठ असं जरी घडलं तर पाविजे उत्तम निज स्थान. उत्तम म्हणजे चांगलं स्थान, चांगलं ठिकाण. आपण म्हणतो ना मला तिकडं जायचंय कारण की तिकडं काहीतरी व्यवस्था आहे, चांगलं ठिकाण आहे, मला फिरायला जायचं. कुठं महाबळेश्वर, इकडं शिर्डी असेल, असे वेगवेगळे आपल्याला जे जे स्थान आवडतात ते आवडतात म्हणून आपण तिकडे जातो. पण इथं निज स्थान आहे ज्ञानोबराय म्हणतायत. कधी ज्ञानदेवा पाठ, पाठ घडला की ते स्थान तुमचं पक्का आहे. असा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल 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 म्हणाल महाराज आम्हाला स्थानही माहित नाही आणि ते कसं असतं तेही माहित नाही. जे प्रपंच आहे एवढं आम्हाला माहित आहे. आम्ही प्रपंचात आलोय आणि भगवंतानं आम्हाला शतगणिले ते अर्धरात्र खाये 100 वर्षाचं आयुष्य दिलंय असं तो म्हणतो. पण ते टिकतं की नाही ते कळत नाही, कोणालाच कळत नाही. बस एवढं आम्हाला कळतं, बाकीचं आम्हाला काही कळत नाही. मग त्यामध्ये आमचे संत महात्मे मध्ये येऊन सांगतायत बाबा ठीक आहे तुम्ही 100 वर्ष म्हणतायत, करू कधीतरी नंतर. हरिपाठच करायचं ना गोकुळ महाराज, करू मी सावडी अंतरी करू, अजून खूप वेळ, आम्ही तरुण आहोत. तरुण असल्यावर का धरून आणावं लागतं नाही का. कुठं गेलं नेमका आजची तरुणाची अशी स्थिती झाली, धरून आणावं लागतंय मोठ्या लोकांना. कुठं असेल नेमके हा, कधी हरिपाठ करायचा. आमचे तुकोबारायांचे बंधू म्हणतायत ऐका, जरी 100 वर्षाचं तुम्ही हिशोब लावत असेल तरी 50 वर्ष तुमचे झोपीत गेले. किती? 50 वर्ष. प्रत्येक जण झोपतो रात्री. आणि मग 50 वर्ष मी आणि माझं काय असतं झोपीमध्ये? काही असतं? खुरपं घेऊन महिला मंडळ, काही चरहट कांद्याला पाणी भरायचं झोपीत? काय, काहीच नाही. झोपला तर झोपला. ऐका, झोपल्यानंतर 50 वर्ष झोपीत जातात. 50च वर्ष उरले तुमच्याकडं. 50 मध्ये आपल्याला हरिपाठ करायचा, काकडा करायचा, भजन करायचं, नवे नवे नातवही सांभाळायचे. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालक पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेना. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, काय भजनासी उरले ते पाहेना. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पायगाल. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पायगाल. बाबा काय करतात? काय नाही, थोडे पत्ते खेळत बसलो. होतं ना ग्रामीण भागात मध्ये, काय नाही दिवस जात नाही, टाइमपास होत नाही, मग बसले तसे जोडीदार पत्ते खेळत. वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळायचे. आणि इथं महाराज म्हणते तुमच्याकडं वेळच कुठे आहे? काय उरले ते भजनासी पाहेगा? उरतच नाही काही तुमच्याकडे, हिशोब लावायला काही टिकतच नाही. मग तुम्ही म्हणता पत्ते खेळतो. काय नाही खेळतो. गोकुळ बाबा हे तो हिशोब बरोबर पक्का आहे ना. मग भजन करायचं. भजनाला काय उरलं? आता भजनाची मीमांसा करतायत आमचे सुरदास महाराज. भजनामध्ये द्वेष नसावा, भजनामध्ये कट्टरता नसावी, आणि भजनातच जाऊन ओरडणं यालाच भजन म्हणतात. तुमच्या मते नाही. आमचे सुरदास काय म्हणतात ऐका. मन की
तरंग मार लो बस हो गया भजन मन की तरंग मार लो बस हो गया भजन मन के मान लो बस हो गया भजन मन के मान लो बस हो गया भजन हे सुरदास आमचे सुरदास डोळे नाही त्यांना आंधळे आहेत आणि ते उपदेश करतात जगाला मनात उठलेल्या तरंगा महाराज माझं बरं कधी होईल माझं चांगलं कधी होईल सुरदासजी म्हणतायत जेव्हा तू स्वतःला जाणशील आणि इतरांचं बरं झालेलं तुला दिसेल त्या दिवशी तुझं बरं होण्याची प्रक्रिया चालू होईल आया है कहाँ से तू जाएगा कहाँ तू जाएगा कहाँ इतना भी तुम जान लो बस हो गया भजन बस हो गया भजन भजन महात्म्यांचं जे बोल आहे ते खडे बोल आहे कुणाला पटो अगर ना पटो आणि खरं तर बघा पुरुष मंडळीची संख्या बघा आणि महिला मंडळीची संख्या बघा गोकुळ बाबा महिलांचं अंतकरण सात्विक असतं भक्ती ही स्त्रीलिंगी गणल्या गेली का भक्तीला लवकर पाजर फुटतो माणसांना त्या प्रती नाही असो त्यांना आरक्षण पण आहे आणि तालुक्याची आमदार पण आपली स्त्रीच आहे आता नवीन निर्वाचित जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये महिलांनाच प्राधान्य दिलं आहे उद्या देशाचा पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री ते होतील त्यांना शुभेच्छा आहे कारण की ते सात्विकता त्यांच्याकडे आहे असो नित्य जे आहे सत्य जे आहे या जगात अनेक तत्वज्ञानानं अधिक पुराणांना चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराण हरी ही सिगाती एक हरी नित्य आहे आणि एक हरीच सत्य आहे आपले भावगीतही त्याबरोबर सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो उठ कर देखो जीवन जो दुजागर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा बघा राम अवध में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु देखे न को हर घर के आंगन में राधा मोहन शरणम ओ सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरम पूर्वी सह्याद्री चॅनल जे होतं त्याचा जो लोगो यायचा त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं सत्यम शिवम सुंदरम सत्य या शब्दाचा थोडक्यात भाव सत्य एक कॅटेगरी आहे तीन कॅटेगरी आहेत सत्य म्हणजे त्याच्यामध्ये मीडिया येते पत्रकार येतो सत्यानं काय करावं मीडियानं सत्य हीच बाजू मांडावी सत्यच लोकांना सांगावं हे मीडियाचं काम हे सत्यम मध्ये शिवम मध्ये कथाकार कीर्तनकार आणि धर्मप्रचारक यांनी धर्माचाच प्रचार करावा इतर दुसरं काही सांगू नये आणि सुंदरम मध्ये आहेत कलाकार
कलाकारानं समाज भरकटेल असं वर्तन करू नये. कारण की या 3 जणांना अख्खा समाज फॉलो करतो. अख्खा समाज या 3 जणांकडे लक्ष ठेवून असतो आणि हे जे जे म्हणून करतायत तेच समाज करतो. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची येरू अनिष्ठिती सामान्य सकळ जण यांनाच फॉलोअप करतात. पण आजची मीडिया ही भरकटली. आम्ही आमची पातळी थोडी प्रमाणात बाजूला गेलो आम्ही. आणि कलाकारांचा तर विशेष थोडा दादानो अश्लीलता, खूप अश्लीलता. आणि इथं सत्य सांगताना ज्ञानोबा म्हणतायत हरीचा पाठ. आमचे वृंदावनवासी, तुम्ही ती रील बघत असाल, रील, पिवळे वस्त्र परिधान केलेले, लांब दाढी आहे, श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. डॉक्टरांच्या मते 18 वर्षापूर्वीच यांनी जग सोडून जायला पाहिजे होतं, डॉक्टरांचं म्हणणं बरं का. कारण की यांच्या शरीरातल्या ज्या किडन्या आहेत, ज्या वाहिन्या आहेत, त्या पूर्ण डॅमेज झालेल्या आहेत. कशाच्या भरोशावर जिवंत आहे काही कळत नाही. 18 वर्षापूर्वीच. पण आजही तो महात्मा जे माऊलींनी सांगितलंय तेच सांगतोय. नाम जप करा, नाम जप करा. राधा 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 नाम त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि माऊली तुम्हाला आम्हाला तेच सांगतायत बाबांनो. रामकृष्ण नाम दृढ धरी मला, रामकृष्ण नाम दृढ धरी मला, रामकृष्ण नाम धरी मला, रामकृष्ण नाम दृढ धरी मला. हरिशी करुणा येईल तुझी, हरिशी करुणा येईल तुझी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिशी करुणा येईल तुझी, हरिची करुणा येईल तुझी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नाम तुम्ही काय सांगतायत महाराज. इनेकरी आम्हाला भाड्याने आणावं लागतंय सप्त्यामध्ये. हा? आणि त्यांचं नाही म्हणत मी, पण बाबा भाड्यानं आणावं लागतं विनेकरी. लक्ष द्या. किती वजन आहे विण्याचं बाबा? किती असेल वजन? हरिमुखे म्हणा, विण्याचं म्हणा. 2-2.5 किलो अंदाज 3-3.5 किलो. 3-3.5 किलोचा विना घेतल्यावर लक्ष द्या, लोक बघतही नाही यानं माग काय केलंय मागच्या आयुष्यामध्ये आणि आता काय करतो. विना गळ्यात लगेच पाया पडतात हो लोक. विण्याच्या पडतात बरं का, पण विना कोणाच्या गळ्यात आहे काही घेणं नाही. विना आहे ना लगेच पाया पडतात. आणि आजचे बहादर विण्याला बाहेरून लोक आणावे लागतात. विना पारच नाही. बघा 2-3 किलोचा नातू दिवसभर खांद्यावर घेऊन फिरेल तो माणसं. हा फिरतं ना. आणि कदाचित 4 किलोचा झाला तर थोडं खाली उतरून परत कड्यावर घेईन, खाली उतरून कड्यावर घेईन. घरी भाकर भेटत नाही तशी. आणि एखाद्या वेळेस जरी 4-5 किलोचा झाला पडलाच, गुडघा बिडगा जर फुटला, तुमचं म्हातारा काय चकला की काय काय त्याला अक्कलच नाही. डायरेक्ट अकलीवर येते गंमत. बघा 5 किलोचा नातू कड्यावर घेऊन फिरा, खांद्यावर घेऊन फिरा, तरी घरी आपल्याच सुना डोळे काढतात काही चुका घडल्यावर, पडल्या झडल्यावर. इथं 2 किलोचा विना घेतल्यावर लोक पाया पडतात, तरी लोक तिकडं धुरणार नाही. तुम्ही म्हणतात हरिमुख्य म्हणा, इकडं कधी यायचे? हा ज्ञानोबा आहे तेच सांगताय दादानो. काही नाही तुमच्या माझ्या हातामध्ये. काय जर खूप अहंकार आला असेल, खूप ग झालेला असेल ना, तर एक आत्ता 15 दिवसापूर्वीच का एक पॉवरफुल व्यक्ती गेली. काय त्यांचं नाव?
अजितदादा काय नव्हतं त्यांच्याकडे विचारा तुम्ही. सगळं काही असून डॉक्टर अवेलेबल झाले, डॉक्टरांकडे नेण्याची गरज पडली नाही. मेडिकल, पैसा, हॉस्पिटल काय नव्हतं. सगळं काही असूनही माणूस गेले, काही क्षणात निघून गेले. तुम्ही आम्ही कुठं हरवलो? हं? आपण आता तुम्ही एसटीत बसलेत, मी आवराळीचा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आवराळीत. आणि तुम्ही बस स्टँडवर जायला आले, कन्नडला जायचंय म्हणे आम्हाला, आणि आले तिथं आणि डोक्यावर बाचका आहे, एसटी आली आणि तिथं जरी मी म्हणलो अक्का थांबा थांबा, म्हणे काय ते गीतेत 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? इथं काय बुळबुळ लावली, माही काय गडबडन, तू काय सांगू राहिला आम्हाला इथं? चालेल का? असं नाही. प्रत्येक वेळ प्रत्येक काळ ठरलेली आहे. हे धर्ममंडप याच्यासाठीच आहे. हा वेळ आहे ना, इथं ऐका. इतर तुम्हाला निंदायला गेले आणि तिथं मी एखाद्या रस्त्याने चाललो, हक्का ऐका, हरिपाठात ज्ञानोबा काय म्हणतात सांगू का तुम्हाला? मग तू जाईल, कारण की वेळ नाही. तुमचा एक ठरलेला वेळ आहे, 7 दिवसाचा सप्ताह आहे. सगळ्यांनी तिथं यावं आणि भक्तिमय वातावरणात तिथं डुबून जावं, याच्यासाठी आहे. अन्यथा आमची एक पिढी अजून संपलेली नाही हो. 76 वर्ष आम्हाला झाले स्वतंत्रता मिळून देशाला, बरोबर? 76 वर्षामध्ये आमचं काय बदललं? आम्ही एकमेकाशी काम असलो तरच बोलतो. तिकडच्या गल्लीन जर निघला, जर माझ्याशी काही काम असलं तरच तिथं थांबतो, नाही तर निघाला समोर पळाला. आणि 76 वर्षापूर्वी आम्हाला एकत्र येऊ देत नव्हते. हे धर्ममंडप जे होते ना, येऊ देऊ नका, हे बंड करतील, वातावरण ढवळतील, आपली सत्ता हाकलून देतील. आता एकत्र येण्यासाठी आम्हाला धर्ममंडप आहे, पण लोकांना तरी बोलावं लागतं अरुण महाराज. म्हणजे ही शोकांतिका आहे. इतर धर्मियांचे बघा तुम्ही, लोक धर्माला एवढा वेळ देतात, एवढा वेळ देतात, लाखो कामं असतील बाजूला ठेवतात, पण तेवढ्या पुरतच बरं का. 1 घंटा 1.5 घंटा जो ठरलेला आहे, आपला वर्षातून 7 दिवस ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये आपलं यायला इथं आपल्याला अडचणी येत आहेत. नाही दादा, आम्ही प्रेमाचे पुजारी आहोत. है प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ. बघा, भारतीय संस्कृती लोण्याचा गोळा आहे, गोळा. इतर देश बघा, जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है, हमने तो दिलों को जीता है, हमने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है. जिस धरती पे मैंने जन्म लिया, जिस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत